Good morning. I am your English teacher Saudado SS. Today we are going to learn a lesson Journey to the West. Standard 7, unit number 1.4. Journey to the West. Much of the world's literature has been translated into English. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character, Sun Yukong, or a Monkey King. The novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Yu Chang. या कादंबरीमध्ये आपल्याला प्रवास वर्णन दिलेले आणि हे प्रवास वर्णन युआन चॉंग या प्रवासीने केलेले आहे. चीनपासून भारतापर्यंत आणि भारतापासून चीनपर्यंत. त्यांनी हे प्रवास का केलेले तर त्याला भारतातल्या बौद्ध धर्माचे धार्मिक ग्रंथ पाहिजे होते. ते ग्रंथ घेऊन तो पुन्हा चायनामध्ये गेला. हा प्रवास करताना त्याला जवळजवळ 17 वर्षे लागली. हा प्रवास काही त्यावेळेस इतका सोपा नव्हता. हा प्रवास करताना त्यामुळे लोकांना असं वाटलं की ह्या प्रवासामध्ये त्याला काही दैवी शक्तींनी त्याला मदत केलेली आहे आणि त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला जर्नी टू द वेस्ट या कादंबरीमध्ये पाहायला मिळतात. या धड्यामध्ये आपण या जर्नी टू द वेस्ट याचा एक सारांश पाठ पाहणार आहोत. लेट्स रीड द लेसन. Journey to the West. When we read the word journey to the West, we naturally start thinking about the journey to the Western countries like England and America. But West is a relative term. For countries to our east, we are the West. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our country. It was made by the famous 17th century traveler Yuan Chang. वेस्ट म्हणजे पश्चिम, पाश्चिमात्य देशामध्ये प्रवास. जर्नी म्हणजे प्रवास. ट्रॅव्हल म्हणजे सुद्धा प्रवास. ट्रॅव्हलर प्रवासी. वेस्ट देशामध्ये म्हटल्यानंतर आपल्याला इंग्लंड आणि अमेरिका असे देश आठवतात. बट ह्या कथेमध्ये हा प्रवास चायना टू अवर कंट्री म्हणजे देश, अवर कंट्री दॅट इज इंडिया, अँड दिस जर्नी वॉज डन बाय युआन चांग. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. सोपं काम नव्हतं. One had to travel thousands of miles on foot or horseback. हजारो किलोमीटर पायी, फूट म्हणजे पायाने चालणे, or the horseback. Crossing desert वाळवंट. Crossing snow-clouded mountain पर्वत. Crossing strange unfamiliar region म्हणजे प्रदेश. Using roads where the bandits and robbers roam. Robbers म्हणजे दरोडेखोर, बँडेट्स म्हणजे लुटारू जिथे आहेत अशा रोडमधून प्रवास करणं, हजारो किलोमीटरचा प्रवास करणं. इट वॉज नॉट अ इझी टास्क. हू वुड डू इट बट युआन चांग हॅड अ ड्रीम. ड्रीम म्हणजे स्वप्न. युआन चांगकडे एक स्वप्न होतं. काय स्वप्न होतं त्याचं? He wanted to take a Buddhist sculpture from India to his homeland, that is China. Homeland म्हणजे मातृभूमी. बौद्ध धर्मग्रंथ त्याला भारतातून कुठे न्यायचे होते? चीनला न्यायचे होते. इट वॉज लाईक पिलग्रमेज टू हिम. पिलग्रमेज म्हणजे धर्मयात्रा. जसं आपल्याकडे पंढरपूरची यात्रा निघते तशी त्याला ती यात्रा होती आणि म्हणून ही वॉन्टेड टू कम टू इंडिया टू टेक सम बुद्धिस्ट स्कल्पचर्स.
Yuan undertook the long and difficult journey to follow his dream. For several long years, 17 long years, he kept on traveling. किती वर्ष लागले त्याला? 17 years, 17 वर्ष लागले. Suffering many hardship on his way. He traveled across the Gobi Desert, then across the 10 Shan mountain ranges, and along the Silk Road through the region that are known now: Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan, and Pakistan, before he come to India. भारतामध्ये यायच्या आधी त्याला बऱ्याच देशातून प्रवास करायला लागला. किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, गोबी डेझर्ट, वाळवंट याच्यातून त्याला प्रवास करावा लागला. He traveled to many parts. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. Manuscripts म्हणजे हस्तलिखित. भारतामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून बौद्ध धर्माचे जे काही हस्तलिखित होते ते त्यांनी गोळा केले. The way back home was also equally difficult. भारतातून चीनमध्ये जाणं हे सुद्धा कसं होता प्रवास? अवघड होता. But Yuan Shang managed to reach China safely along with his sculptures. परंतु युआन शांग सेफली म्हणजे सुरक्षिततेने चायनामध्ये पोचला. इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. हे खूप मोठं काम होतं त्या काळामध्ये. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. अनबिलिव्हेबल अविश्वसनीय असं ही गोष्ट होती. So much so that people thought that the gods and the supernatural powers had helped Yuan Shang in his quest. इतकं अविश्वसनीय गोष्ट होती की लोकांना असं वाटत होते गॉड, देव आणि सुपर नॅचरल पॉवर, ज्याच्याकडे एक दैवी शक्ती आहे, असे लोकांनीच युआन शांगला त्याच्या प्रवासामध्ये मदत केली असं लोकांना वाटत होतं. दिस गेव रेज टू मेनी इंटरेस्टिंग फ्लोक टेल्स. Century later, an epic novel called Journey to the West was written about this. आणि त्याच्यातूनच इंटरेस्टिंग फ्लोक टेल्स म्हणजे गोष्टी आणि फ्लोक म्हणजे लोककथा तयार झाल्या आणि त्या लोककथा एकत्र करून त्याची एक मोठी कादंबरी बनली. जर्नी टू द वेस्ट was written about his famous pilgrimage. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. आणि त्या जर्नी टू द वेस्ट या कथेतल्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजूनही पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध आहेत. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. मंक म्हणजे धर्मगुरू. युआन शांगला मारण्यासाठी बरेचसे डेमन्स म्हणजे राक्षस आणि इव्हिल पॉवर म्हणजे वाईट शक्ती प्रयत्न करत होत्या. बट हू वूड सेव्ह हिम? सेव्ह करणे, वाचवणे. त्याला कोणी वाचवला? vanquish the demons well. The Gwainine Denti, who is the goddess of mercy. goddess म्हणजे देवी. mercy म्हणजे दयेची देवी. ग्वाइने हिने आपले she had assigned this task to the 3 special people. 3 खास लोकांना तिने हे काम दिलं होतं. सन युकॉंग और अ मंकी किंग, झू बज्जी or a pixie, and Sha Yujing or sand fist. Now these 3 characters are no saints. Saints म्हणजे संत नव्हते काही हे लोक तिने सुद्धा. In fact, though they all had a supernatural power, they are known trouble makers. known म्हणजे प्रसिद्ध असणे. ट्रबल मेकर्स. ट्रबल म्हणजे त्रास देणारे. लोकांना त्रास देण्यामध्ये ते प्रसिद्ध होते. सो द गॉड हॅज थ्रो देम आउट ऑफ द हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग.
ते लोकांना त्रास देत होते, म्हणून ह्या तिघांना देवाने स्वर्गातून बाहेर हकललेलं होतं. However, the kind deity Gwyneth has offered each of them one more chance. आणि म्हणून या ग्वायनेथे देवीने त्या तिघांना एक चान्स, संधी दिली होती. कशाची संधी दिली होती बघा. इफ यू हॅव द होली मंक इन हिज पिलिग्रिमेज टू इंडिया, इफ यू यूज युअर पॉवर फॉर दिस गुड वर्क, देन यू मे रिटर्न टू हेवन. जर तुम्ही या साधूला त्याच्या प्रवासामध्ये मदत केली तर तुम्ही कुठे येऊ शकता, स्वर्गामध्ये परत येऊ शकता, असं तिने सांगितलं. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी युआन शांग्स डिसिपल्स म्हणजे शिष्य, अँड टू हेल्प युआन शांग इन हिज डिफिकल्ट जर्नी. अँड शुअर इनफ they have many thrilling, exciting, and sometimes humorous adventure on the way to the Holy Land, India. आणि म्हणून या प्रवासामध्ये बरेचसे ॲडव्हेंचर, साहस घडले आणि त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण द जर्नी टू द वेस्ट या कादंबरीमध्ये पाहू शकतो. The most powerful among 3 disciplines is Sun Wukong. Everything about him is extraordinary. Ordinary म्हणजे सामान्य, एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असामान्य. हा जो मंकी किंग आहे तो अद्वितीय, त्याच्यामध्ये खूप शक्ती होती. ही वॉज बॉर्न वेन विंड ब्लोज ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटन. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. स्वतःला 72 वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये तो बदलू शकत होता. नॉट ओनली दॅट, बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफर इच ऑफ हिज हेअर्स स्ट्रँड इन टू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग म्हणजे सजीव आणि नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. त्याच्या अंगावरच्या केसातून तो एका केसातून एखादी वस्तूसुद्धा तयार करत होता, सजीव किंवा निर्जीव. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कणगल इज ऑल्सो मॅजिकल. त्याच्याकडे एक सोटा, कणगड म्हणजे सोटा होता, मॅजिक म्हणजे जादूचा सोटा होता. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टेड टू द स्काय. तो एका वेळेस एवढा मोठा होत होता की तो आकाशाला जाऊन भिडत होता. बट ॲट द अनदर टाईम इट बिकम व्हेरी टायनी ॲज अ निडल. निडल म्हणजे सुईसारखा छोटा होत होता तो सोटा. देन द मंकी किंग जस्ट ट्रिक इट अवे बिहाइंड हिज इयर. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. somersault म्हणजे कोलांटी उडी. एका उडीमध्ये तो हजारो किलोमीटर प्रवास करू शकत होता. ही कॅन वॉक थ्रू फायर. आगीतून प्रवास करू शकत होता. ही कॅन ट्रॅव्हल अंडर द वॉटर. पाण्यातून प्रवास करू शकत होता. ही कॅन फ्लाय टू एनी प्लेसेस ॲट विल. विल म्हणजे इच्छा. इच्छा करेल तिथे तो प्रवास करू शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. डायमंड म्हणजे हिरा, हिऱ्यासारखी त्याची बॉडी कठीण होती. सो नो वन अँड नथिंग कॅन इंजर हिम. इंजर करणे, इजा पोचवणे, त्याला कोणीच मारू शकत नव्हतं. हिज गोल्डन गेज, फायरी आईज हॅव अ एक्स-रे विजन. नो वन कॅन डिसीव हिम. त्याचे डोळे म्हणजे एक एक्सरेचं मशीनच होतं. कोणीच त्याला मारू शकत नव्हतं किंवा पराभव करू शकत नव्हता. सन युआनकॉंग इज अ ब्रेव अँड इंटेलिजंट. इंटेलिजंट म्हणजे हुशार, ब्रेव म्हणजे धाडसी होता, हुशार होता. बट ही इज ऑल्सो ट्रिकस्टर. परंतु तो खोडकर होता, ट्रिकस्टर. ही लव्स टू हॅव फन. त्याला मग गंमत करायला आवडत होती. अँड सो some of his superpower help him to just that. He has a vase which can stuck in anything or anywhere. वास म्हणजे भांडं होतं. स्टक म्हणजे खेचणे. कोणतीही गोष्ट तो भांड्यामध्ये तो खेचू शकत होता. ही कॅन सिम्पली पॉईंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. कुलपाकडे पाहून ते तो उघडू शकत होता. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी व्हेरी बिग
and very very tiny at a blink. He was very quick. Quick म्हणजे जलद. He can grow very big, मोठा होत होता, or very tiny, खूप छोटा होत होता. You can imagine how he must have teased his enemies using these tricks. Enemies म्हणजे शत्रू. आपल्या शत्रूंना तो कसा सतावत असेल हे आपल्याला त्याच्याकडे पाहूनच कळू शकतं. If you want to read about this adventure that Sun Yukong and his companion had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. Sun Yukong, Monkey King and his companion म्हणजे त्याचे साथीदार यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे वाचायला मिळतील? जर्नी टू द वेस्ट या कादंबरीमध्ये पाहायला मिळतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू द फिल्म्स. काही गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग होत्या की त्याचे चित्रपट पण तयार झालेले आहेत. व्हॉट वूड यू लाईक बेटर, टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ लिऑन स्ट्रॉंग्स ट्रॅव्हल और टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन युकॉंग? काय वाचायला आवडेल तुम्हाला जास्त? लिऑन स्ट्रॉंगचा प्रवास वाचायला की सन युकॉंगचं केलेल्या गमतीशीर गोष्टी वाचायला आवडतील? मे बी यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. कोणतं जास्त आवडेल हे तुम्हाला वाचूनच समजेल. आणि सो हॅपी रीडिंग. कीप रीडिंग अँड कीप अंडरस्टँड व्हॉट यू आर रीडिंग. Do you like this lesson? I hope you understand this lesson. Here there are some new words for you. Write it down and recite the words. Thank you.